क्रमांक 1 मधील आशिष हाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले, विकास म्हणजे केवळ रस्ते किंवा इमारती नाही, शिक्षण व रोजगार हे खरे विकासाचे आधार आहे. विकास बोलून होत नाही तर कामातून होतो. मराठी उमेदवार म्हणून जनतेच्या पाठिंब्याने निवडून येण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नमस्कार, माझे नाव आशिष हाडगे आहे. मी प्रभाग क्रमांक 1 ड प्रवर्गामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना UBT कडून. आणखी लोकांची इच्छा होती, स्वतःचे मत होते की एक युवा नेतृत्व या प्रभागाला मिळालं पाहिजे, म्हणून मी हे उमेदवारी स्वीकारली आहे. काय अजेंडा आहे या निवडणुकीला? एजेंडा खूप सारे समस्या आहे. आपल्याला असं वाटते की नॅशनलाइज पार्टीच विकास करू शकते, असं नाही. एक राज्यस्तरीय पार्टीही विकास करू शकते. आणखी विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ना की रस्ते. आणखी हे रस्ते तर बनतीलच, आम्ही डेव्हलपमेंट चार्ज भरतो, आमच्या टॅक्सच्या पैशाने रस्ते बनतीलच. आणखी आता जेव्हा मी निवडून आल्यावर तुम्हाला विकास सांगेल की विकास काय होतो. विकासाचं बोलून नाही होत, पुस्तकात छापल्यानं विकास नाही होत, मोठे मोठे इमारती बनवून बिल्डर बनवून विकास होत नाही. ठीक आहे, विकासासाठी एक मराठी माणूस उतरला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून एक मराठी माणूस उतरला आहे. मला हमखास जनतेवर विश्वास आहे की मला ते साथ देतील व निवडून आणतील. विजयाचा गुलाल मी प्रत्येक त्या मराठी माणसासोबत उडवण्याचे इच्छुक आहे, जो माझ्यासोबत उभा आहे. धन्यवाद. लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडीची रिपोर्ट, नागपूर.